नमस्कार. माझं नाव हर्ष झरेकर आणि आपल्या चॅनलचं नाव आहे हँगओव्हर फिटनेस 40s. तर 40च्या नंतर वर्कआउट म्हणजे आपलं लाईफस्टाईल कसं ठेवावं त्याच्याबद्दल मी तुम्हाला गाईड करायसाठी हा चॅनल आहे. आणि आजचा टॉपिक आहे शोल्डर डिस्लोकेशन. शोल्डर डिस्लोकेशन म्हणजे काय? म्हणजे मराठीमध्ये बोलतात की खांदा सरकणे, त्याला बोलतात शोल्डर डिस्लोकेशन. शोल्डर डिस्लोकेशन दोन प्रकारे होतं, एक अँटेरियर आणि एक पोस्टेरियर. म्हणजे खांदा पुढे सरकणे, खांदा मागे सरकणे. आता शोल्डर डिस्लोकेशन हे कोणत्या कोणत्या पद्धतीने होतं हे तुम्हाला मी सांगणार आहे आज. एक आहे हात मुरगळल्यामुळे, म्हणजे असा एक्सेसिव्हमध्ये गेला तर हात मुरगळल्यामुळे शोल्डर डिस्लोकेशन होतं. दुसरं, ट्रेनमध्ये किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये जर जोरात आपल्याला धक्का लागला, हे कोणासाठी सांगतोय, ज्याचे शोल्डर्स मसल्स जे आहेत ते वीक आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी हे रिझन्स आहेत. जोरात आपल्याला धक्का लागला तरी शोल्डर डिस्लोकेशन होतं. तिसरी गोष्ट आहे, एक्सरसाइज करताना शोल्डर डिस्लोकेशन होतं. ते कसं मी तुम्हाला सांगतो. ऑकवर्ड मुवमेंट्स, जेव्हा आयसोलेशन मुवमेंट्स किंवा ऑकवर्ड मुवमेंट्स आपले जे असतात शोल्डरच्या, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेसिव्ह ओव्हरलोड केला, म्हणजे जास्तीत जास्त वेट घ्यायचा प्रयत्न केला तरी शोल्डर डिस्लोकेशन होऊ शकतं. तिसरी अजून एक गोष्ट आहे शोल्डर डिस्लोकेशनची. खेळताना, क्रिकेट खेळताना असू दे, फुटबॉल खेळताना असू दे, जर तो मनुष्य जोरात आपल्या खांद्यावर जर पडला तर शोल्डर डिस्लोकेशन होतं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी शोल्डर डिस्लोकेशन होतं. तर त्यांचे मसल जर वीक असतील तर. आता शोल्डर डिस्लोकेशन होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायची आपल्याला मी तुम्हाला सांगतो. शोल्डर जे मसल्स आहेत, शोल्डरला जे स्टॅबिलाइज करतात, जे मसल्स शोल्डरला स्टॅबिलाइज करतात, म्हणजे स्टॅबिलायझर मसल जे आहेत, इन्फ्रास्पायनाटस, टेरेस मायनस, सबस्कॅप्युलरी, टेरेस मेजर, असे 4 मसल्स आहेत, ते शोल्डरला स्टॅबिलाइज करतात. ठीक आहे, तर त्यासाठी 2 एक्सरसाइज आहेत, शोल्डर एक्सटर्नल रोटेशन आणि शोल्डर इंटरनल रोटेशन. बरोबर आहे, शोल्डर एक्सटर्नल रोटेशन आणि शोल्डर इंटरनल रोटेशन. या एक्सरसाइज अशा डिझाईन आहेत जसं आपला हात मुरगळतो, इंटरनल रोटेशन, एक्सटर्नल रोटेशन. हे मसल्स नाजूक असतात, त्यांना स्टॅबिलाइज करणं म्हणजे कमीत कमी वेट देऊन जास्तीत जास्त रिपिटेशन देऊन त्यांना तुम्ही मजबूत करू शकता. नंतर आहेत एंटेरियर डेल्टॉइड, शोल्डरचा पुढचा भाग. त्यासाठी 2 एक्सरसाइज आहेत, एक फ्रंट रेज आहे, एक फ्रंट रेज आणि एक ओव्हरहेड प्रेस. 2 एक्सरसाइज आहे. काय बोललो मी? फ्रंट रेज, ओव्हरहेड प्रेस. ओके. तिसरा मसल जो आहे मिडल डेल्टॉइड, म्हणजे शोल्डरचा मधला भाग. त्यासाठी आहे लॅटरल रेजेस. डंबेल्सनी करा किंवा मशीननी करा. लॅटरल रेजेस झालं. नंतर आहे पोस्टेरियर डेल्टॉइड, तो शोल्डरच्या मागचा भाग आहे. पोस्टेरियर डेल्टॉइड, त्या मसलला ट्रेन करण्यासाठी तुम्ही स्टँडिंग रो किंवा केबल रिव्हर्स फ्लाय किंवा हाय रो झोपून या 3 गोष्टी करू शकता. परत सांगतो, स्टँडिंग रो, पेगडेक मशीनवर रिव्हर्स फ्लाय आणि उलटं बेंचवर झोपून हाय रो, या 3 गोष्टी तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर ह्या 3 गोष्टी जर तुम्ही रेग्युलर आपल्या एक्सरसाइजमध्ये ॲड कराल तर तुम्हाला नक्की शोल्डर डिस्लोकेशनचा त्रास आहे तो निघून जाईल. आता ज्यांना शोल्डर डिस्लोकेशन झालेलं आहे त्यांनी काय काय काळजी घ्यायची. शोल्डर डिस्लोकेशन झाल्यानंतर तर शोल्डर सरकवून, म्हणजे हाताने पुश करून शोल्डर जी वाटी असते शोल्डरची ती एका जागेवर बसवता येते. कारण शोल्डर हा बॉल सॉकेट जॉईंट आहे, म्हणजे तो
ह्याचा सॉकेट आहे हा बॉल, म्हणजे हा चारही बाजूला फिरतो. ठीक आहे, त्यामुळे तो निसटला तर आपण त्याला पुश करून बसू शकतो. त्यासाठी तुम्हाला स्टॅबिलायझर मसल्स आहेत त्यांना ट्रेन करणं खूप गरजेचं आहे. स्लोली ग्रॅज्युअली सुरुवात करायची, कमीत कमी वेट घेऊन. मग तेव्हा तुमचा 1 महिन्यानंतर शोल्डर डिस्लोकेशन व्यवस्थित होईल. पण शोल्डर डिस्लोकेशन झाल्यानंतर पहिला 1 ते 2 हफ्ते फिजिओथेरपी घ्यायची खूप गरज आहे, कारण तिकडची मसल खूप स्ट्रेच झालेली असतात. ठीक आहे, तर हाच आपला टॉपिक होता शोल्डर डिस्लोकेशनवर. जर तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला जर मला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हा जो टॉपिक आहे शोल्डर डिस्लोकेशन हा सर्वांना कॉमन आहे, तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तर त्यांना शोल्डर डिस्लोकेशनबद्दल माहिती मिळेल. ठीक आहे, तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.